विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरे विठ्ठल 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 विठ्ठला 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 हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय महाराज की जय भगवान की जय की जय की जय की जय आवाज की जय ठला विठला 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 पिंडपदावरी दिला फुले करी पिंडपदावरी दिला फुले करी माझे झाले दयावर्जन पितले पितरांचे केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर्जन पितले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले माझे झाले गयावर्जन पितले पितरांचे ऋण यदक्षरमनाख्ययमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिथेति ख्यातं दैवतमाश्रये ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सुपान भगवान ब्रह्मा व्याख्या ब्रह्मचित्तला असेल त्यांनी म्हणा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं गगनवदनं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मेनुनाथं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हरी दुसरे चरण संततीया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार ओ
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपेला बाबाजी सद्गुरु दास तू दास तू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका सौराष्ट्र सोमनाथांच्या श्रीशैल मल्लिकार्जुन उज्जैन महाकालम ओंकार ममलेश्वरम वरद्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातःपठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति महिम्न पारन्ते परमविदुषो यज्ञसदृशे श्रुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वैगिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गुणं मम्मापेशस्तोत्रे हर निरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संतांचा वार करे संतांचा वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या हे मस्तक हे पायावरी वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी वरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांच्या पिंडपदावरी दिला पुरे करी माझे झाले गयावर्जन फेटले पितरांचे ऋण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त घटिका सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी महाराष्ट्रभूषण देवक्षेत्र निवासी वारकरी संप्रदायाच्या कलेशस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा हा 4 चरणाचा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पितृऋणातून कशा प्रकारे उत्तीर्ण व्हाल, मातृऋणातून कशा प्रकारे मुक्त व्हाल, असा सरळ सोपा साधा मार्ग आजचा सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठल 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 पूर्वी छोटासा परिहार देणं गरजेचं अवश्य. आपण आज या ठिकाणी किम निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत. निमित्ताचं कारण कैलासवासी श्री हरिभक्तीपरायण एकनाथ लक्ष्मण मोरे एकनाथ बाबांना इहलोकीची यात्रा संपून परलोकामध्ये जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आज उगवलेला आहे, अर्थात वर्ष श्राद्धाचा दिवस. एकनाथ बाबांच्या पाठीमागे खूप मोठा परिवार आहे. श्री संजय एकनाथ मोरे मुलगा आहे, श्री विजय एकनाथ मोरे मुलगा आहे, सौ सुलोचना सुरेश निफाडे मुलगी आहे, सौ विद्या निवृत्ती जोंधळे मुलगी आहे आणि सौ सुरेखा भारत टर्ले मुलगी आहे. असा एकनाथ बाबांचा मोठा परिवार आणि या परिवारामधून त्यांना इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या पत्नी मीराबाई एकनाथ हिराबाई एकनाथ मोरे असा एकनाथ बाबांचा मोठा परिवार आणि या परिवारामधून इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन एकनाथ बाबांना बरोबर आज 1 वर्ष होत आहे. आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण आर्थिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर पाहुणे मंडळी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. एकनाथ बाबांच्या आत्म्याला सद्गती मिळावी, शांती मिळावी, अर्थात त्यांचा आत्मा आजच्या दिवशी मृत व्यक्तीचा आत्मा हा पितरांमध्ये प्रवेश करत असतो.
म्हणून दशक्र विधीपासून तर वर्षश्राद्धापर्यंत आर्यमान नावाची देवता त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला पितरयोनी प्राप्त करून देत असते. म्हणून आज वर्षश्राद्ध असतात, चट श्राद्ध आता प्रथम पुण्यस्मरण आपण त्याला म्हटलं जातं. म्हणून प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंग विशारद हरिभक्तीपरायण नाशिक जिल्हा भूषण स्वप्नीलजी महाराज रसाळ आळंदीकर आज महाराजांची उपस्थिती आपल्याला लाभलेली. एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. हरिभक्तीपरायण आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार आमचे गोकुळ महाराज नागरे पण आज या ठिकाणी उपस्थित झाले. गौरव महाराज नागरे पण आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. हरिभक्तीपरायण संगीत विशारद रत्न ऋषिकेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. हरिभक्तीपरायण संगीत विशारद रामकथाकार आमचे सुधाकरजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित झालेले. एकदा त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. आणि विशेष उपस्थिती म्हणजे आजचं कीर्तन पूर्ण महाराष्ट्रभर ज्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे ते हरिभक्तीपरायण माऊलीचा दास चॅनलचे अध्यक्ष संस्थापक कृष्णाजी दादा जाधव ते आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आजचं हे कीर्तन सर्व महाराष्ट्रभर सर्व भावी भक्तांना पाहण्याची संधी आजच्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. दुर्ग शर्करा योग असा आजच्या कीर्तनामध्ये आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण संगीत रत्न नाशिक जिल्ह्याचं भूषण गुरुनाम गुरु वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांची सेवा ज्यांच्या माध्यमातून घडली आप्पा महाराज नांदुर्डीकर आणि आप्पा गुरुजींचे सुपुत्र हरिभक्तीपरायण आमचे शशिकांत नांदुर्डीकर गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मामासाहेब दांडेकरांची त्यांना त्या घराण्याला शिवा मिळालेली आहे. आणि आज दुर्ग शर्करा एक महत्त्वाचा विषय माझे पितृतुल्य नाशिक जिल्ह्याचे माझे मार्गदर्शक वैकुंठवासी ब्रह्मविलीन सच्चिदानंद सद्गुरू भगवान माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवून नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महाराज धर्माचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग आणि बोधाचा मार्ग जे आज बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून जे दाखवत आहे माझे मार्गदर्शक पितृतुल्य साहेबराव बापू मंडळ आजच्या कीर्तनासाठी उपस्थित झालेले बापू आणि सर्व जोपूळ गावचं सर्व भजनी मंडळ विक्रम बाबांचं नाव घेऊन सर्वांच्या चरणावर माझा साष्टांग दंडवत. मी स्वतःचं भाग्य समजतो की आज या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग मला प्राप्त होतोय. शके 1770 व इसवी सन 1848 मध्ये जोपूळ गावचं एक व्यक्ती महत्व संत पदाला जे पोहोचल्या गेले जोपूळ बाबा पाटील बाबाचे जोपूळ म्हटल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि 1848 मध्ये समाधीचा शोध करून निवृत्ती देवांच्या समाधीचा जीर्णोद्धार पाटील बाबांनी केला. असं जोपूळ गाव हे पवित्र क्षेत्र बनलेलं आहे. काही गावाला सुद्धा महत्त्व असतं, काही क्षेत्राला महत्त्व असतं, काही गावं सुद्धा क्षेत्र ठरल्या जातात. संत पाटील बाबांच्या वैकुंठ गमनाने असं जन्मभूमीने जोपूळ गाव नुसतं गाव राहिलं नाही, ते एक दिवस क्षेत्र बनणार आणि बनलेलंच आहे. असं बाबांच्या सानिध्यामध्ये मला सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. माझं परमभाग्य समजतो. ज्यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला या ठिकाणी सेवा प्राप्त झाली आमचे व्याहीबा हरिभक्तीपरायण राजाराम माधव गायकवाड पालखेडकर राजाराम दादांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली आजची सेवा विठ्ठल 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 भगवान की जय, अनेश्वर महाराज की जय. एकनाथ बाबांना जाऊन इहलोकी क्षेत्र संपूर्ण पर लोकांमध्ये जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे बाबांनी देह सोडला असता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि सर्व त्यांचा हा परिवार सुंदरपैकी आध्यात्मिक परिवार आहे. त्यांचा परिचय मला ह्यांच्या माध्यमातून सर्व मला मिळालेला आहे. आज मोरे परिवार आपल्या वडिलांच्या उपकाराची परतफेड अर्थात वर्षश्राद्धाच्या माध्यमातून आज वडिलांच्या उपकाराची परतफेड ते आज या ठिकाणी करत आहे. दादा
सृष्टीचा नेम सर्वजण सांगत असतात की जो जन्माला येतो तो मरतो. ज्ञानोबाराय म्हणतात देहाच्या गावाल्या जन्म मृत्यूच्या सूर्या नान म्हणून धनंजयाची अपरी. जो जन्मरूपी गावाला आला त्याला मृत्यूरूपी गावाला एक न एक दिवस जावा लागतं. अर्थात उपजे ते नाशी नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिता. म्हणजे जो जन्मरूपी गावाला आला त्याला मृत्यूरूपी गावाला एक न दिवस जावा लागतं. भगवान कृष्ण गोविंद अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात जातस्य द्रो मृत्यू पूर्वम जन्म मृतस्य च तस्मात् परिहर्यर्ते नत्वं शोचतु महर्षी. अर्जुना प्रत्येकाला हाच तुला दिवस सोडावा लागणार आहे आणि मरणी जया जे आठवतो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेचे. या न्यायाप्रमाणे जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे तैसे देहंतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथे. या श्लोकावर ज्ञानोबारांनी विश्लेषण केलं वासांशी जीर्णानी यथा विहार. या न्यायाप्रमाणे प्रत्येकाला देह सोडावा लागणार आहे. जो जन्माला येतो तो मरतो. येते उरुना येरते पामर जीव. कबीरजी म्हणतात आये सो जाएगा राजा रंग फकीर. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. मला फक्त आजच्या कीर्तनामध्ये एकच सांगून जायचं आहे आला तो जाणार आहे देह जाईल जाईल त्याशी काळोबा. एक दिवस जावा लागणार आहे प्रत्येकाला जावा लागणार आहे. पण जाण्याच्या अगोदर काय करावं लागणार त्याच्यासाठी त्याची थोडीशी सेवा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मरणाच्या अगोदर प्रत्येक जन्माला आलेला आहे पण मरणाच्या अगोदर माणसाला काही तत्व कळले पाहिजे. माझे गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. एक महत्त्वाचा विषय सांगेल. या देहाची कुंडली माहीत आहे. या देहाची जन्माची वेळ माहीत आहे. या देहाचा जन्माचा वार माहीत आहे. या देहाचं वर्ष माहीत आहे. या देहाचा राहुकेतू माहीत आहे. या देहाचा बृहस्पती माहीत आहे. सर्व माहीत आहे. पण अजून एक असा कोणी जन्माला आला नाही. जन्माची कुंडली प्रत्येकाने काढलेली आहे पण मृत्यूची कुंडली अजून काढणारा कोणी जन्माला आला नाही. आणि ती मृत्यूची कुंडली माझ्या भगवंताच्या हातामध्ये. आणि तो मृत्यू येण्याच्या अगोदर माणसाला काही तत्व कळले पाहिजे. बाबा जो जन्माला आला त्याला संत कळले पाहिजे. जो जन्माला आला त्याला पंथ कळाला पाहिजे. जो जन्माला आला त्याला ग्रंथ कळाला पाहिजे. जो जन्माला आला त्याला मंत्र कळाला पाहिजे. आणि जो जन्माला आला त्याला तंत्र कळलं पाहिजे. विठ्ठल जन्माला आला त्याला संत कळले पाहिजे. काय परंपरा आपल्या पाटील बाबांनी आपल्याला दाखवून दिली असेल. विश्वगुरु निवृत्ती देवांपासून तर निळोपऱ्यापर्यंत जी संत परंपरा आपल्यापर्यंत येऊन पोचली ती परंपरा आम्हाला कळाली पाहिजे. काही लोकांना संत कळतात पण पंथ कळत नाही. ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी ज्या पंथाची स्थापना केली ज्ञानदेवा जिने नामे रामकृष्ण पंथ. काही लोकांना पंथ कळतो पण ग्रंथ कळत नाही. ग्रंथ कळाले पाहिजे बरं का. म्हणून मला असं वाटतं कि जिसे सुनकर ज्ञान मिलता है वो गीता, और जिसे सुनकर भाग्य खुल जाता है वो भागवत, और जिसे सुनकर आराम मिल जाता है वो रामायण. गीता मेरे श्वास है, रामायण मेरा विश्वास है, भागवत मेरी तलाश है, नवनाथ ग्रंथ मेरा प्रकाश है, हरिपाठ मेरे पास है, मेरे जीवन के पंचसूत्र है. ग्रंथ कळाले पाहिजे आपल्याला. गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा. आपण हिंदू समाजामध्ये जन्माला आलेला आहोत आणि हिंदू म्हणूनच आपल्याला मरायचं आहे. म्हणून मरणाच्या अगोदर कमीत कमी आपल्या घरामध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी गाथा तरी असली पाहिजे. का असली पाहिजे? संत महात्मे सांगून गेले का गीता भागवत करीती सर्व अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. ओ गीता भागवत हो करीती श्रवण अखंड चिंतन चिंतन विठोबाचे. गीता
भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आमच्या घरात ग्रंथ असले पाहिजे. काही लोकांना ग्रंथ कळतात पण मंत्र कळत नाही. राम कृष्ण हरी म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. काय चिंतिता विठ्ठले. मंत्र कळायला पाहिजे. काही लोकांना मंत्र कळतो पण तंत्र कळत नाही. तंत्र म्हणजे नेम आहे. परमार्थामध्ये नेम एवढा महत्वाचा आहे. नामा म्हणे केशी राजा केला नेम. ज्ञानोबारायने हरिपाठामध्ये सहज बोलावं. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. 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 लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ओ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. ओ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिमुखे म्हणा. 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 विठ्ठला विठ्ठला मनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. किंवा नित्य सत्यामित हरिपाठ जासी. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. परमार्थामध्ये नियम महत्वाचा आहे. पांडवांना नियम कळाला म्हणून ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा परमार्थ नियमाचा पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात सद्गुरु वाचून सापडेना. धरावे ते पाय कधी कधी नाही आधी. नियम परमार्थाचा पाहिजे. हरिपाठामध्ये ज्ञानोबराय नित्य कर्म सांगत आहे. परमार्थामध्ये एवढं महत्व नियमाला. परमार्थामध्ये नित्य कर्म हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगत आहे. आणि शास्त्रामध्ये महत्वाचे दोन कर्म, एक विहित कर्म आणि दुसरं निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म माणसाने करावं आणि निषिद्ध कर्म माणसाने करूच नाही. शास्त्राने जे सांगितलेलं आहे त्याला विहित कर्म म्हणावं आणि शास्त्राने जे सांगितले नाही त्याला निषिद्ध कर्म म्हटले जातं. विहित कर्माचे प्रकार नित्य कर्म आहे. नित्य कर्माचे प्रकार नैमित्तिक कर्म आहे. नैमित्तिक कर्मामध्ये काम्य कर्म येतं, प्रायश्चित्त कर्म येतं. पण आपल्याला आजचं जे कर्म आपण करत आहोत ते कर्म म्हणजे दादा एक नैमित्तिक कर्म. आणि नैमित्तिक कर्मामध्ये जयंती, पुण्यतिथी, श्राद्ध आणि पितृपक्ष आहे. देवाची जयंती करावी, संतांची पुण्यतिथी, समाधी सोहळा करावा, तुमचं आमचं श्राद्ध केल्या जातं. आणि माझ्या आज एकनाथ बाबांचं श्राद्धाचा दिवस. आज हा मोठा पर्व काळ आहे. आणि मोरे परिवार हा पर्व काळ मोठ्या थाटामाटाने, अन्नदानाने, पिंडदानाने, ज्ञानदानाने साजरा होत आहे. का साजरा करावा? आपल्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा सोहळा. हे पर्वकाळ माणसाच्या जीवनामध्ये एकदाच येतात, पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये कधी येऊ शकत नाही. काही पर्वकाळ येतील आणि जातील. काही पर्वकाळ येत असतात. 60 वर्षातून एक पर्वकाळ येतो. त्या पर्वकाळाचं नाव कपिला षष्ठी आहे. 12 वर्षातून एक पर्वकाळ येतो. त्या पर्वकाळाचं नाव सिंहस्थ कुंभ पर्वणी. कशासाठी येत असते? तीर्थे अपवित्र झालेली गंगा संतांच्या चरणाची वाट बघत असते म्हणून 12 वर्षानंतर सिंहस्थ कुंभ पर्वणी येत असते. असा एक पर्व काळ आहे का तो वर्षातून 5 वेळेला येत असतो. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, मकर संक्रांत, अक्षय तृतीया हे पर्व काळ वर्षातून 5 वेळेला येत असतात.
एक पर्वकाळ असा आहे तो 6 महिन्यातून येत असतो. त्या पर्वकाळाचं नाव चंद्रग्रहण सूर्यग्रहण आहे. आणि असा एक पर्वकाळ आहे का तो 3 वर्षातून येत असतो. त्या पर्वकाळाचं नाव अधिकस्य अधिकम फलम. त्याचं दुसरं नाव मलमास पुरुषोत्तम मास. अजून एक नाव आहे कृष्णवल्लभ मास आहे. आणि त्याच्यापेक्षा अजून सोपं नाव आहे धोंड्याचा महिना. हे काही सांगायची गरज नाही. काही पागल जावई सासूबाईला सुद्धा मम्मी म्हणायला लागले. काही लाजाय वाटत नाही थोडंफार. बरोबर आहे. कोणाला काय म्हणावं हे सुद्धा संस्कृती मला समजत नाही. ज्ञानोबाराने किती सुंदर शब्द मांडले गुरुजी. एक वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवी हे अनुष्ठते सामान्य सकळ किंवा वाढवी महत्व. वडिलांची परंपरा आम्ही सांभाळली पाहिजे. 3 वर्षातून येतो तो धोंड्याचा महिना अधिक मास आहे. महिन्यातून येणारा पर्वकाळ अमावास्या आणि पौर्णिमा. काही लोकांचं म्हणणं असं आहे की अमावास्या आल्यानंतर रात्रीचे भूतं निघतात. पण महाराष्ट्रभर आम्ही लय फिरलो दादा, आम्हाला रात्रीचे भूतं नाही दिसले, पण दिवसाचे जिवंत भूतं चांगल्यापैकी भेटले. काही सांगायची गरज नाही. असू द्या. चला, 15 दिवसातून येणारा पर्वकाळ एकादशी आहे. 2 व्रत लय महत्व सांगितले वारकरी संप्रदायामध्ये. एकादशी व्रत सोमवार न करते कोण त्यांची गती होईल नेनो. एकादशी व्रत करावं, सोमवार व्रत करावं. बालकीच्या भानगडीत आम्ही पडूच नये. विठाला पर्वकाळ माणसाच्या जीवनामध्ये येत असतात आणि जात असतात. पण एक पर्वकाळ माणसाच्या आयुष्यामध्ये एकदाच येतो माऊली. वडिलांचा दशिक्री विधी, अंत्यसंस्कार सोहळा आणि वर्षश्राद्ध ही माणसाच्या जीवनामध्ये एकदाच येईल. पुन्हा पुन्हा येऊ शकणार नाही. शांतीप्रमाण नाथ बाबांनी त्याला शिक्का मारलेला आहे. नाथ बाबा भागवतात म्हणतात, पुरुषाशी पर्वकाळ जन्माचा जोड एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. पुरुषासाठी मोठा पर्वकाळ आई वडिलांचा अंत्यसंस्कार सोहळा, दशिक्रीती, वर्षश्राद्ध हे माणसाच्या जीवनामध्ये पर्वकाळ येत असतात. एकदाच येतात, पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये कधी येत नाही. म्हणून आज मी मोरे परिवाराला खूप धन्यता देईल. इतकी धन्यता देईल, माझे नामदेव महाराज जसे सावता महाराजाच्या कुळाला धन्यता देतात तसे तुकोबार आपल्याही कुळाला धन्यता देतात. धन्य माता पिता धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. महाराज माता पिता त्याचे धन्य आहे का ज्याला आई वडील कळाले, ज्याला वडीलधारे कळाले, ज्याला संत महात्मे कळाले. आपुल्या हिता जो ऐसे जागता धन्य माता पिता. गीता भागवत करीती सर्वांनी चिंतन विठोबाचे, धन्य माता पिता तयाचे. माऊली महत्वाचं मी बोलून जाईल. या भूतलावर देवाची सुद्धा इच्छा, या भूतलावर संतांची सुद्धा काहीतरी इच्छा आहे आणि या भूतलावर आपल्या पूर्वजांची सुद्धा काहीतरी इच्छा आहे. दादा, देवाची काय इच्छा आहे? स्वर्गेची अमर इच्छिदाती देवा मूर्ती लोकी भावा जन्म आम्हा ही देवाची इच्छा आहे. आणि संतांची काय इच्छा आहे दादा? इतकं सुंदर नाव लिहिलेलं आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, ही संतांची इच्छा आहे. काय सुंदर नाव लिहिलेलं. महाराज पाटील बाबाला शोभून दिसेल असं नाव आहे. बाबा ज्या मार्गाने गेले तो मार्ग आमच्या जीवनामध्ये मिळावा ही संतांची इच्छा आहे. आणि पूर्वजांची काहीतरी इच्छा आहे. आमच्या वंशामध्ये एखादा हरिभक्त जन्माला यावा ही पूर्वजांची इच्छा आहे. धन्य वंश जन्माला भगीरथ गंगा आणूनी पूर्वज केले मुक्त. दादा, एक भगीरथ राजा जन्माला येतो कुळामध्ये आणि स्वर्गामधून पितरांच्या मुक्तीसाठी स्वर्गातून गंगा आणतो. दादा, अशी पुत्र जन्माला आले पाहिजे. धन्य माता पिता तयाची. नाहीतर गांधारीला 100 होते, एकाचं सुद्धा नाव घेतल्या जात नाही. काय दादा कौतुक आहे त्यांचं. 100 पुत्र गांधारीला होते, एकाचं सुद्धा नाव घेतल्या जात नाही. पण काय कुळ धन्य दादा. काही महात्म्यांचं कुळ धन्य आहे. माझे जगद्गुरु तुकोबर आहे. धन्यता देता धन्य माता पिता तयाची. दादांची त्यांच्या सर्व परिवाराची इच्छा होती. आज मी महत्वाचा विषय सांगून जाईल दादा. आपल्या कुळामध्ये एखादा हरिभक्त कुलवान शीलवान आणि गुणवान लेकर जन्माला येण्यासाठी महत्वाचं सांगेल. आईचं पोट पवित्र असावं लागतं, बापाचं रक्त पवित्र असावं लागतं, तेव्हा शुद्ध संतती त्या कुळामध्ये जन्माला येत असते. शुद्ध बीजापोटी मुखी अमृताची वाणी गेह सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था
सुशील मातृपुण्यनं, मातेचं पुण्य जर असेल तर मुलं सुशील जन्माला येतात. पितृपुण्यनं चतुरता, पित्याचं पुण्य जर असेल तर मुलं चतुर जन्माला येतात. वंशाचं पुण्य जर असेल तर उदार वंश पुण्यानं उदार जन्माला येतात. आणि स्वतःचं पुण्य घेऊन मुलं भाग्यवान जन्माला येत असतात. याच्या विरुद्ध एक सुभाषित आहे, उन्मादो मातृदोषण पितृदोषण मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्म दोषात दरिद्रता. दरिद्रवान सुद्धा संतती जन्माला येत असते. महत्वाचा विषय मी आज सांगून जाईल. एक तर लेकर जन्माला घालत असताना एक तर भक्त म्हणून घाला, दाता म्हणून घाला, शूर म्हणून घाला. आणि हे जर करायचं नसेल तर वांज राहून देवाची सेवा केलेलं चांगलं आहे. कबीर महाराज म्हणतात की जननी जने तो भक्त जने दाता या शूर, नाही तो जननी वांज भली फुकट गमायो. किती लोकांना आज अशी वेळ आलेली आहे, मुलं जर घरामध्ये जर गेले तर आई वडील घराच्या बाहेर आहे, आणि आई वडील जर घरामध्ये जर असले तर मुलांना घराच्या बाहेर जावं लागतं. लेकरं आई वडिलांबरोबर व्यवस्थित बोलायला तयार नाही. आज कलियुगामध्ये घडत आहे. नाथ बाबांनी जो शकून सांगितला तो खोटा नाही ठरत. दादा मुलगा होईल तो दादा पित्याचा वैरी, शकून सांगा वया आले यमाई माझे. काय सुंदर लिहून ठेवलेलं नाथ बाबांनी. म्हणून मला महत्वाचं बोलायचं, आपल्या कुळामध्ये एखादा हरिभक्त जन्माला आला पाहिजे. आणि ते हरिभक्त म्हणजे संजय दादा आणि विजय दादा आहे, त्यांच्या बहिणी आहे. आज एकनाथ बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत दादा निवृत्ती देवांची वारी, पंढरपूरची वारी त्यांनी केली. आणि वारी करता करता देवाच्या चरणावर जिवंत असताना देह समर्पित करून दिला. मला असं वाटतं गुरुजी, जिवंतपणी ज्यांनी पांडुरंगाची तुळशीची माळा धारण केलेली आहे त्याच्या पिंडाला नाही कावळा शिवला तरी त्याला काही होणार नाही. विठाला दादा मला महत्वाचं म्हणायचं आहे, देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार इंद्रियाशी सार नसा निद्रा बहु भाषण. अशी अवस्था ज्याचे जिवंतपणे असल्यानंतर तर तिच्या पिंडाला कावळा नाही शिवला काय आणि शिवला काय त्याला काही फरक पडत नाही. तो जिवंतपणे पांडुरंगाच्या चरणावर देव समर्पित करत असतो. महत्वाचा विषय मला बोलायचा आहे. तरी पण दादा हे पर्वकाळ आम्ही साजरे केलेच पाहिजे. आई वडील निघून गेल्यानंतर त्यांचं पिंडदान, उदकदान, तीर्थदान, जलदान, श्राद्धदान आम्ही केलंच पाहिजे. काही लोक म्हणतील जर नाही जर केलं तर काही घडेल का? गीतेचा पहिला अध्याय वाचा, वर्ण शंकर भगवान कृष्ण अर्जुनजीला बोलतात की पतंती पितरो हिश्याम लुप्त पिंडोदक क्रिया. ते पितर लुप्त होतात, अधोगतीला जातात. म्हणून आमच्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे कर्म पार पाडले पाहिजे. 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबाराने आम्हाला सर्वांना हा दाखला दिला. जसे जसे अधिकारी तुकोबाराच्या जीवनामध्ये भेटले तसे तसे तुकोबाराच्या मुखातून अभंगवाणी बाहेर पडले. अधिकार तैसा करूपदे, अधिकार तैसा दावेला मार्ग. कोंडोपंत लोहक्रीप गया तीर्थाला चाललेले आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोंडोपंत लोहक्रीप म्हटले तुकोबार आहे, चला गया तीर्थाला. पण महाराज म्हणू लागले उदंड ऐकले, उदंड वर्णिले चंद्र महिने, ऐशी चंद्रभागा ऐसा ऐसा. महाराज तरी तुकोबारायांनी इतर तीर्थाची निंदा केली नाहीये. काशी विश्वनाथाला भाविक जर चालले तर त्यांना सुद्धा पत्र द्यावं, तुम्ही विश्वनाथ गया तीर्थाला कोंडोपंत लोकरे चालले. त्यांच्या जवळ सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने पत्र दिलं आणि त्या पत्राचा मजकूर म्हणजे आजच्या अभंगाचं पहिलं पिंड पदावरी, 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 पदावरी, पिंड पदावरी,
पदावरी पिंड 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 पदावरी हो दिला लिया करी दिला लिया करी दिला लिया करी दिला लिया करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन दिला बोलिया हरी बोल दिला बोलिया करी दिला बोलिया करी माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन ओ पिंड पदावरी तिला बोलिया करी तिला बोलिया करी तिला बोलिया करी पिंड पदावरी दिला बोलिया करी ओ दिला बोलिया करी दिला बोलिया करी विठ्ठल 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 पिंड पदावरी दिला आपुले करी. जगद्गुरु तुकाराम महाराज जिवंतपणे प्रभूच्या चरणावर पिंड समर्पित करत आहे. संत भक्त हे जिवंतपणेच प्रभूच्या चरणावर पिंडदान करत असतात. त्याला मरणपूर्व पिंडदान आपण म्हणतो. तुका म्हणे का मरणाची सर्वोत्तमाची गुरु कीर्ती नाही, किंवा मरणायागी राहिलो मरून, किंवा अमर आहा अमर आहा. जिवंतपणे ते पिंडदान करत असतात. भक्त जिवंतपणे पिंडदान करतात. विठाला विठाला विठ्ठल जिवंतपणे पिंडदान करणारा प्रसंग आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये खूप सुंदर घडलाय. माऊली पाटील बाबांच्या समाधीचं आम्ही दर्शन घेतलं मगाशी. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर तो शक्तिपात जाणवला. गुरुजी आम्ही बापू आम्ही सर्वजण होतो. जन्माचं सार्थक झालं दोघांच्या मुखातले शब्द. या जोपूळ गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एकच सांगावं असं वाटतं मला आजच्या कीर्तनामध्ये. बाबाच्या सानिध्यात सेवा करणं म्हणजे लय भाग्याची गोष्ट आहे. या भूमीला भीमसिंग महाराजांचे पाय लागले. या भूमीला वैकुंठवासी नामदेव महाराज पठारे यांची कीर्तन झालेली भूमी. नामदेव महाराज पठाडे यांचं जर नाव जर घेतलं तर हजारातून एखादा वक्ता दससहस्रेषु. हजारातून एक वक्ता म्हणजे गुरुनाम गुरु वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची पाय लागलेली भूमी. तिथं आम्ही काय कीर्तन करावं. आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो.
पडून राहील तये ठाई उगाच संतांचे पायी सुख याचे ठाई बहु पायी संतांचे. बाबांच्या हातून महाराज प्राणप्रतिष्ठा झालेली ह्या मूर्ती आहे. कशा त्या मूर्त्या स्थानापन्न केल्या असतील पाटील बाबांनी. त्यावेळेचा जो काळ जरा आठवला, किती परिस्थिती महाराज अनुकूल परिस्थिती नव्हती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे. आणि एवढा निष्ठावंत महात्मा संत पदाला पोहोचणारा महात्मा म्हणजे पाटील बाबा. माऊली मला एकच सांगायचं आजच्या कीर्तनामध्ये, नाशिक जिल्हा एवढा पवित्र आहे. किती पवित्र नाशिक जिल्हा आहे. रिटर्न आवाज चांगला करा. किती पवित्र नाशिक जिल्हा आहे. भरपूर मी महाराष्ट्रभर फिरलो बरं का. या भूतलावर देश अनेक असतील, पण भारत देशासारखा देश नाहीये. देशामध्ये जिल्हे अनेक असतील, पण नाशिक जिल्ह्यासारखा जिल्हा नाहीये. नाशिक जिल्ह्याला जोड नगर जिल्ह्याची, नगर जिल्ह्याला जोड पुणे जिल्ह्याची. नाशिक जिल्ह्यामध्ये विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारो शोध लावला पाटील. पुणे जिल्ह्यामध्ये शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा तरी लेखक झाला. त्या शतकामध्ये ज्ञानोबराच्या मुखातून ज्ञानेश्वरी सारखा. आणि पुणे जिल्ह्यामध्ये 22व्या वर्षी ज्ञानोबराय समाधिस्थ होत आहे. तो महाराष्ट्र आपला. आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर नाशिक जिल्हा भारत देशाचं नाक आहे. सांगा ना माऊली मला, काय कमी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये? ब्रह्मगिरी पर्वत सुद्धा नाशिक जिल्ह्यात आहे. गौतमी गंगा गोदावरी गंगामाईच्या कुशीत नाशिक जिल्हा आहे. पिंड घारीने झडपील अंजनी तो शिबिल अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी नाशिक जिल्ह्यामध्ये. ऋषमुख पर्वत भेजे फाटा चक्रतीर्थ नाशिक मध्ये. भारत देशामध्ये हस्तीचं पाण्याच्या कुंडामध्ये 1.5 तासाच्या आत होतं ते रामकुंड तीर्थ नाशिक जिल्ह्यामध्ये. माझ्या प्रभूचे पाय लागले नाशिक जिल्ह्यात दंडकारण्य भूमी. आणि याच भूमी मधला एक प्रसंग सांगेल, वेळ कमी आहे म्हणून पटापट पुढे चालतो. जिवंतपणी पिंडदान केला एका पक्षाने. माणूस असून जर जीवनाचा शेवट ज्याला कळत नसेल ना, त्यांनी निश्चित रामायणामधला प्रसंग जटायू भक्त राजाचा श्रवण केला पाहिजे. महामुनी अगस्ती महाराजांच्या सांगण्यानुसार माझे श्रीराम पंचवट या ठिकाणी आले, म्हणजे पंचवटी. आणि पंचवटीमध्ये राम प्रभू ज्या वेळेला आले, पहिली मैत्री जर प्रभूंनी जर केली असेल तर एका पक्षाबरोबर, त्या पक्षाचं नाव आहे जटायू भक्त राज. सर्वांना कथा माहित आहे. साधूचा वेश धारण केला, मैया सीतेचं हरण केलं रावणाने. आणि जटायू पक्षाला असं वाटत होतं की माझ्या मित्राच्या पत्नीचं जर हरण जर होत असं असेल तर या मित्राला जगण्यात तरी काय अर्थ आहे. मैत्री करावी जटायू आणि प्रभू रामचंद्रासारखी, आणि मैत्री करावी सुग्रीवासारखी आणि रामप्रभूसारखी. मैत्रीचं नातं निभवलं महाराजांनी. जटायू पक्षी असताना सीतेच्या शोधासाठी निघाले, रक्षणासाठी जन्म निघाले. आणि जात असताना रावणाचं आणि जटायूचं युद्ध झालं. आणि रावणाने जटायूला कपटाने विचारलं, तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशामध्ये सांग. जटायू काय म्हटला, रावणा तू रामाची शपथ घातल्यामुळे तुला माझा मृत्यू सांगतो माझ्या पंखामध्ये. आणि जटायूने रावणाला विचारलं, तुझा मृत्यू कशामध्ये सांग. रावणाने कपटाने सांगितलं, माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये. आणि त्याच वेळेला जटायूने रावणाच्या पायाच्या अंगठ्याला चोच मारली आणि रावणाने जटायूचे पंख छाटले आणि रक्ताच्या थरड्यामध्ये जटायू काका घायाळ होऊन पडलेले. पण मुखामध्ये फक्त श्रीराम 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 चिंतन चालू. जोपर्यंत माझा राम मला भेटत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. सांगा बरं मला, इथं सर्वांची अशी अवस्था, अशी तळमळ जीवनामध्ये होती का? दादा, आपण या मंडपामध्ये एकनाथ बाबांचं पुण्यस्मरण बघतोय ना, हा बोर्ड एक दिवस सुद्धा आपला असा लागणार आहे याचा अनुताप घेऊन जीवन जगलं पाहिजे. हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी मना, घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश.
महत्वाचं आज बोलून जाईल म्हणून माणसाने पारमार्थ करत असताना क्षणाक्षणाने करावा, संसार करत असताना कणा 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 करावा, क्षणोक्षणी हाची करावा, विचार करावा. रक्ताच्या धरण्यामध्ये जटायू भक्तराज ज्या वेळेला पडले त्यावेळेला मुखात चिंतन होतं फक्त श्रीरामाचं. जोपर्यंत माझा राम मला भेट देत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. मला असं वाटतं की तुकोबार आहे, काही सुंदर भाषा बोलतात, किती सुंदर शब्द टाकतात. काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झोरत असे. पांडुरंगासाठी आमचं चित्त कधी झोरतंय का दादा? आणि जटायूची अवस्था तीच झाली होती. जोपर्यंत माझा राम येत नाही तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. पंचवटीपासून राम प्रभू निघाले पश्चिमेला. सर्वांना विचारत होते, लक्ष्मण सम जाहे बहुभांती पुछंद चले लता रूपाती, हे खग मृगय मधुकर रसिली तुम देखी सीता मृग नाही. माझी मृगण्यासारखी दिसणारी सीता कोणी पाहिली का सांगा? कोणी पत्ता सांगायला तयार नाही. पण प्रभूच्या लक्षात आलं, न सांगता तुम्हा कळू होते अंतर विषी विशंबर परिहाराची न लगे देवाला सर्व कळतं महाराज. प्रभूने दिशा चेंज केली आणि शनीत मार्गे प्रभू रामचंद्र टाके त्या ठिकाणी गेले आणि घायाळ झालेलं जटायू काकाचं शिर प्रभूने मांडीवर ठेवलं. आणि मांडीवर ठेवल्यानंतर जटायूला विचारलं, काका तुमची अशी अवस्था कोणी केली? जटायू म्हटले, प्रभू दशाननाने केली. दशानन कोणला म्हणतात? ज्याला माणसाचे 10 तोंड आहे त्याला दशानन म्हणतात. ज्याला माणसाचं तोंड नाही त्याला पशु म्हणतात. पशु आईचं रक्षण करतोय आणि माणूस आईचं रक्षण करत नाही. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. नारी रतन की खान आपण म्हणतो, पण नारीचं पूजन खरंच बरं कलियुगामध्ये होतं का? नारी की निंदा मत कर यारो. त्या नारीचं पूजन कलियुगामध्ये खरोखर होतं का? जटायू रडत होते प्रभूकडे, प्रभू ज्याला माणसाचे 10 तोंड दिले तो आईचं रक्षण नाही करू शकला मैया सीतेचं, आणि ज्याला माणसाचं तोंड दिलं तो आज रक्षण करता करता स्वतःचे पंख देतोय. माऊली फक्त माझ्यापासून माझ्या कीर्तनातून एवढा शब्द घेऊन जा. एखाद्या स्त्रीची जर छेड होत असेल ना, त्रास होत असेल ना, डोळ्याने बघत बसू नका, तिथून जागा चेंज करा. पितामह भीष्माचार्य द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेला फक्त बघत होते तर शर पंजरी मरावा लागलं. ही पितामह भीष्माचार्यांचे दिवस. क्षण आहे. स्त्री एक आदिशक्ती, स्त्री एक जगदंबा आहे, स्त्री एक देवी आहे. तर तिच्या मध्ये काही दैवत लपलेले. त्या स्त्रीचा आदर सन्मान माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी केला. माझ्या जटायूने त्या स्त्रीचा आदर सन्मान केला. प्रभू मैया सीतेच्या रक्षणासाठी स्वतःचे पंख दिले. माझं शिर घायाळ झालेलं तू मांडीवर घेतलंय. राम प्रभू सुद्धा त्यावेळेला रडले. प्रभू राम प्रभूला काय म्हणतो, आपलं राम प्रभू जटायूला काय म्हणत होते, काका आयुष्य पाहिजे आयुष्य घ्या, जीवदान पाहिजे जीवदान घ्या. पण जटायूच्या मुखातले शब्द ऐका, प्रभू जगत होतो तुमच्यासाठी आणि मरायचं होतं तुमच्यासाठी. कशाला आयुष्य देतात, कशाला जीवदान देतात प्रभू? माझं कोट जन्माचं भाग्य की माझं शिर तुमच्या मांडीवर आहे. आणि ही मांडी तुमच्या वडिलांना 4 पुत्र असताना सुद्धा नाही काही पुत्राची मांडी मिळाली. माझं काही कोट जन्माचं भाग्य आहे. कोणाचं कर्म चुकत नाही बरं का. जे ललाची ते लिहिले ते मोडेगा काही. कपाळ इतकं भाग्यवानी काही लोकांचं दादा. काही लोक मिरची भाकर खातात आयुष्यभर, काही लोक तूप लोणी खातात. ज्याच्या त्याच्या कपाळाचा भाग आहे. काय का सुधीर फडकेने गीत गायलं असेल, त्याचा कावरती देशी मातीला का विठ्ठला तुरेला. सुंदर गीत. इतके रडले जटायू महाराज. राम प्रभूला जटायू म्हणतात, प्रभू तुमच्या वडिलांना तुमची मांडी मिळाली नाही. आणि एक महत्वाचा विषय माझे बापू माझ्या समोर बसलेले आहे. एक सांगून जाईल जाता जाता. आपले आई वडील आथापासून तर हितीपर्यंत श्वास संपेपर्यंत फक्त कमावतात संपत्ती. लेकरांसाठीच कमवत असतात. बाकी त्यांची इच्छा दुसरी काहीच राहत. बाप करी जोडी लेकुराची उडी, आपली कुरवांडी वाळू. आयुष्यभर फक्त लेकरांसाठी, दुसरं काही दिसत नाही त्यांना. आणि त्या दशरथाची दादा काय अवस्था आहे. अंतकाळीच्या वेळेला प्रभूची मांडी नाही मिळाली. जटायू म्हणतात, प्रभू अरे माझं कोट जन्माचं भाग्य, माझं शिर तुमच्या मांडीवर आहे. या मांडीवर फक्त
माझा प्राण जात असताना मला कशाची अपेक्षा नाही, जीवदान नको, आयुष्य नको. ही मांडी मिळण्यासाठी ध्रुवबाळाने किती तपश्चर्या केली, प्रल्हादाने किती तपश्चर्या केली, द्रौपदीने किती धावा केला, आणि मला सहज तुझी मांडी मिळाली प्रभू. मला फक्त एक दान दे, तुझ्या मांडीवर माझा प्राण जात असताना तुझं गोड न माझ्या मुखात जर आलं तर त्याच्यासारखं सुख या जगामध्ये दुसरं कोणतंच नाहीये. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, मी म्हणेल याच साठी केला होता टास, शेवटचा माझा बहु गोड झाला जन्म आले, त्याची आजी फळ झाले साचे. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भक्त जिवंतपणे पिंडदान करत असतात. जटायू भक्त राजाने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रभूच्या मांडीवर जिवंतपणे पिंडदान केलं. प्रभू फक्त तुझ्या मांडीवर जर माझा जर प्राण जर केला तर प्रभू मला तुझ्या पदाची प्राप्ती होईल. उत्तमची गती जगद्गुरु तुकोबरायची सुद्धा तीच अवस्था आहे. दादा आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम देवा, अंतकाळी विठू आम्हासी पावला, आणि पुढी सहित झाला गुप्त तुका. काय तुकोबरायचे शब्द जिवंत असतानाचे शब्द आहे. आणि मग जग तुकोबरायसाठी रडू लागला तुकाराम महाराज, द्या ना आशीर्वाद आम्हाला काहीतरी. तुकोबराय म्हणतात, तुम्हाला आशीर्वाद माझा एकच आहे, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, द्या माझे वचन आशीर्वाद. नाही दादा, तुकोबरायांनी सर्व जगाला आशीर्वाद देऊन तुकोबराय वैकुंठ गमन करतात आणि या जगाला प्रबोधन करतात. आम्ही पिंडदान करतो जिवंतपणे, पिंडपदावरी दिला आपुले करी. पण त्या क्षेत्राचं त्या महिमेचं नाव वर्णन करतात अभंगाचं दुसरं चरण. माझे झाले गयावर जन, 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 माझे झाले गयावर, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर